राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार. बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर. सार्वजनिक तक्रारींचं तत्परतेनं आणि सुलभपणे निवारण व्हावं यासाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी. आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव सर्वत्र साजरा. महाराष्ट्रात आज दहीहंडीचा थरार. वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृहसचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन, व्हाईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकात्यातल्या राधा गोविंद कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती. महाराष्ट्रात बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं नेमलेल्या शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर झाला आहे. या अहवालातील निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. दोषी ठरलेल्यांना पाठीशी घातलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी मोबाईलवर पॅनिक बटन देता येईल. यासाठी महिला आणि बालविकास तसंच गृह विभागामार्फत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये असं बटन देता येईल. यासाठी निर्णय घेतला जाईल असं केसरकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पुतळा काल कोसळला. त्यानंतर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं. BPRD अर्थात पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या 54व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नवी दिल्लीत सहभागी होतील. या निमित्तानं आयोजित डॉ. आनंद स्वरूप गुप्ता स्मृती व्याख्यानमालेत नवीन फौजदारी कायदे, नागरिक केंद्रित सुधारणा या विषयावर शहा व्याख्यान देतील. यावेळी ते विशिष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्यांचा गौरव करतील. तसंच नवीन फौजदारी कायदे या विषयावरल्या इंडियन पोलीस जनरल या विशेषांकाचं प्रकाशन करतील. भारत आणि ब्राझील यांच्यात आज होणाऱ्या 9व्या संयुक्त आयोग बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो विईरा संयुक्तपणे भूषवतील. मौरो विईरा हे 4 दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या भेटीमुळे भारत आणि ब्राझीलमधल्या राजनैतिक संबंधांना चालना मिळेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. ब्राझील यावर्षी होणाऱ्या G20 परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहे. ब्राझीलच्या या अध्यक्षपदाच्या काळात 3 गटांच्या समूहात भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. भारत आणि ब्राझील यांच्यात अनेक वर्षांपासूनचे संबंध असून विईका यांच्या भेटीमुळे हे संबंध अधिक दृढ होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात तयारी सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूंछ इथून सुरणकोट, मेंढार आणि हवेली विधानसभा मतदारसंघातल्या स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली आहेत. यावेळी निवडणूक अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या विधानसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबरला मतदान होणार असून 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. राज्यातल्या राज्यसभेतल्या 2 जागांवर धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
श्रीकृष्णाचा जन्म सोहळा म्हणजेच गोकुळाष्टमी काल देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी झाली. मथुरेसह देशभरातल्या सर्वच मंदिरांमध्ये तसंच राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये गोकुळाष्टमीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महाराष्ट्रात आज दहीकाल्याचा सण उत्साहात साजरा होत असून विशेषतः मुंबई ठाण्यात ठिकठिकाणी गोविंदांचा थरार रंगणार आहे. अनेक दिवसाच्या सरावानंतर गोविंदा मंडळे उंचच उंच बांधलेल्या दहीहंड्या फोडत आहेत. या दहीहंड्यांसाठी लाखो रुपयांची बक्षिसंही लावण्यात आली आहेत. 6 ते 8 थरांचे हे मानवी मनोरे पाहण्यासाठी जागोजागी गर्दी झाली आहे. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून. महाराष्ट्रात सर्वत्र आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विशेषतः मुंबई शहर आणि उपनगरात दहीहंडीच्या जल्लोषाला हळूहळू रंग चढत आहे. ठिकठिकाणी मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत आणि त्या फोडण्यासाठी गोविंदा पथकं चढाई करत आहेत. राजकीय पक्षांनीही भरघोस बक्षिसं ठेवून दहीहंडीचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सहभागी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत. दहीहंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरगाव परिसरात विविध सामाजिक विषयांवरचे चित्ररथही आज काढण्यात येतात. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सणात स्पर्धा जरूर असावी, मात्र ती जीवघेणी नसावी असं सांगून अपघातमुक्त दहीहंडी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. हा सण सुरक्षितरित्या साजरा करण्यासाठी गोविंदांना हेल्मेट आणि संरक्षक जॅकेट पुरवलं जातं, तसंच त्यांचा विमाही उतरवण्यात येतो. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई. परदेशातही अनेक ठिकाणी श्रीकृष्ण मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. दुबई येथील बर दुबई भागातल्या श्रीकृष्ण मंदिरात काल जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा झाला. श्रीनाथजी हवेली या नावानं प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात हजारो भारतीयांनी हजेरी लावली. नागरिकांच्या तक्रारींचं ठराविक कालमर्यादेत सुलभपणे आणि योग्यरित्या निवारण व्हावं या उद्देशानं केंद्रानं सार्वजनिक तक्रारींच्या हाताळणीबाबत सर्वंकष मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. या अंतर्गत नागरिकांना आपल्या तक्रारी www.pgportal.gov या संकेतस्थळावर नोंदवता येणार असून त्यांच्या तक्रारींचं त्यावरच एक खिडकी स्वरूपात निवारण केलं जाणार आहे. सार्वजनिक तक्रारींचं तातडीनं आणि योग्य पद्धतीनं तसंच कार्यक्षमपणे निवारण करण्यासाठी केंद्र सरकारची सर्व मंत्रालय आणि विभागांना नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणं बंधनकारक असणार आहे. पुरेशा संसाधनांसह सर्व योजना आणि त्या संबंधित घडामोडींची माहिती असलेल्या यंत्रणेसह केवळ तक्रार निवारणासाठी समर्पित विभाग सुरू करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक नियमावलीनुसार तक्रारी मार्गी लागल्यानंतर त्याची नागरिकांना SMS किंवा ईमेलद्वारे माहिती द्यावी लागणार आहे. गुजरातमध्ये गेले 2 दिवस सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि नवसारीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 500 रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. सखल भागातल्या सुमारे 17,000 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राज्यातली 50हून अधिक धरणं भरून वाहत आहेत. आणंद मार्गे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आपत्कालीन सहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. राज्यातल्या प्राथमिक शाळा आज बंद आहेत. महाराष्ट्रातही अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार. बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर. सार्वजनिक तक्रारींचं तत्परतेनं आणि सुलभपणे निवारण व्हावं यासाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी. आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव सर्वत्र साजरा. महाराष्ट्रात आज दहीहंडीचा थरार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.